कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टेस्टी थंड काकडीचा ज्यूस। चला तर मग रेसिपी पाहूया। काकडीचा ज्यूस बनवण्यासाठी मी एक काकडी घेतलेली आहे, एक सफरचंद घेतलेला आहे। आपण अर्ध्या सफरचंदाचा वापर करणार आहोत। काकडीची साल काढून घ्यायची आहे आणि काकडीला कट करून घ्यायचं आहे। आता एक मिक्सी जार घ्यायचा आहे, त्यामध्ये कट केलेली काकडी घालायची आहे। कट केलेला अर्धा सफरचंद घालायचा आहे। 10 ते 12 पुदिन्याची पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। अर्ध्या लिंबाचा रस यावरती पिळून घ्यायचा आहे। चवीनुसार छोटा पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर देखील करू शकता किंवा 1 चमचा मध देखील घालू शकता। 5 ते 6 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। 2 छोटे आल्याचे तुकडे घालायचे आहेत। अर्धा कप थंड पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। आता ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं काकडीचं ज्यूस घालायचं आहे। एक काकडीचा काप मी ग्लासाला लावून घेतलेला आहे। गार्निशिंगसाठी 3 ते 4 पुदिन्याची पाने घालायची आहेत। पिण्यासाठी तयार आहे थंड थंड काकडीचा ज्यूस। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।